आज आपण बाजरीचं थालीपीठ बनवू। हे बघा, हे मी 1 वाटी बाजरी घेतली आणि त्याच्यामध्ये ना हे 2 चमचे बेसन टाकणार आहे। हे बघा 2 चमचे मी बेसन टाकले आणि बघा ही आहे 1 चमचा गार्लिक पावडर, लसणाची सुकी पावडर। हे बघा 1 चमचा काळे तीळ, थोडंसं जिरं टाकते, स्वादानुसार हे मीठ टाकलं, या बघा थोडासा ओवा टाकते आणि हा थोडा मसाला टाकते आणि थोडंसं त्याच्यावर तेल टाकलं आणि हे आता मस्त असं पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं। हे जे आपण सामान टाकले ते सगळं पिठाला लागलं पाहिजे। हे बघा गाईज, असं हे पीठ मळलं गेले। आता हे मी लाटून घेते। हे बघा गाईज, असे मी लाटून घेतले, तुम्हाला थापायचे तर थापू सुद्धा शकता। आता असे मी लाटलेत। हे बघा लाटल्यावर कसे वरती काळे तीळ जिरं बघा कसं दिसते, ते दिसायला पण किती छान वाटते। आणि हे बघा याच्यावर मी घी टाकते। हे तुम्ही जर पुरी बनवायची असेल ना तर ह्याची तुम्ही पुरी सुद्धा बनवू शकता। बाजरी घ्यायची, थोडी बेसन घ्यायचं आणि थोडं गव्हाचं पीठ, याच्या पुऱ्या पण छान होतात। हे बघा असं मी याला आता दोन्ही साईडनी घी लावले। हे बघा, आणि हा पराठा ना तुम्ही चटणीवर खाऊ शकता, तिळाच्या चटणीवर म्हणा किंवा शेंगदाण्याच्या चटणीवर। हा पराठा सकाळी नाश्त्याला खाऊ शकता। हे बघा पराठे रेडी आहेत। त्याचवर ही जवसाची काळे तिळाची चटणी आणि ही शेंगदाण्याची चटणी, तर कोणत्याही चटणीवर तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकता। हे बघा, तर हा नाश्ता आहे सकाळचा। बघा किती छान झालेत बघा बाजरीचे पराठे।